आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। गेले 4-5 वर्ष झालं सांगलीमध्ये हे जे अनाधिकृत कॅफे आहेत म्हणजे मिनी लॉजेस आहेत। तासाला 200 रुपये 300 रुपये असं घेऊन भाडं घेऊन ते प्रायव्हसी नावाने कंपार्टमेंट केलेले आहेत आणि ते अल्पवयीन मुलामुलींना वापरायसाठी दिलं जातं। या कॅफेंमध्ये कंडोम विकलं जातं, याच्यामध्ये गर्भनिरोधक गोळ्या विकल्या जातात, गांजासारखे पदार्थसुद्धा या ठिकाणी विकलेले जातात। आणि या संदर्भात गेले 4-5 वर्ष झाले शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केले। महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं आंदोलन पोचवलं। त्यानंतर देवेंद्रजींनी संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे कॅफे शॉप बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत। मात्र गेल्या काही वर्षांमध्ये सांगलीमध्ये अनेक तक्रारी करूनसुद्धा हे कॅफे बंद होत नव्हते। 2 वर्षापूर्वी अशा कॅफेंची संतप्त जमावाने म्हणजे आपल्या कार्यकर्त्यांनी मोडतोड केली, कारण या सांगलीमध्ये आत्तापर्यंत 4 अल्पवयीन मुलींवरती बलात्कार झालेले आहेत। वारंवार माहिती देऊन सुद्धा अशी कारवाई होत नाही। ह्या अनधिकृत कॅफेसाठी पोलीस प्रशासन त्याचबरोबर महापालिका, कारण परवानगी घेताना कंपार्टमेंटची परवानगी घेतलेली नाही, आणि फूड FDA फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट हे सगळे जबाबदार आहेत, कारण वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा ही कारवाई होत नाही। आज ज्या एरियामध्ये आपण फिरतोय अशा सांगलीमध्ये काही कर्मचारी आहेत जे या कॅफे शॉपमधून हप्ते गोळा करतात। त्यांची नावं आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुखांना दिलेली आहेत। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांना 8 जून रोजी भेटून आम्ही ही सविस्तर माहिती दिली। त्यांनी इथल्या SP-ना ही सूचना दिली आणि ताबडतोब हे सगळे कॅफे बंद करायच्या सूचना दिल्या। SP साहेबांना भेटून आम्ही ही सगळी माहिती दिली। SP साहेब नुकतंच सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। मात्र काही पोलीस कर्मचाऱ्यांची आम्ही नावं दिलेली आहेत जे अशा प्रकारच्या कॅफेंमधून हप्ते गोळा करतात, ज्या कॅफेंमध्ये गांजा, कोंडोम, गर्भनिरोधक गोळ्यासुद्धा विक्री होते। अशा कॅफेंवरती कारवाई पोलिसांनी केलेली नाही, म्हणून आज आम्ही ही कारवाई करतोय। आम्ही इथले पोलीस प्रशासन अधिकारी आहेत त्यांना सोबत घेऊन असे इल्लीगल कॅफेंवरती आम्ही आता धाड टाकतोय आणि आपल्याला आत्तापासून सकाळी 3 ते 4 कॅफे सापडलेले आहेत। त्याचबरोबर बरेच कॅफे चालक मालक ह्या कॅफेंना टाळं ठोकून पळालेले आहेत। मात्र ते कुठं जरी पळाले तरी आमचे कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी थांबतं, त्यांच्यावरती कडक कारवाई होईल। त्याचबरोबर जे पोलीस कर्मचारी आहेत जे हप्ते गोळा करत आहेत त्यांची माहिती आमच्याकडे आहे, ती आम्ही माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांकडे दिलेली आहे। आणि हे कॅफे कुठल्याही परिस्थितीत सांगलीतच नाही तर राज्यामध्ये कुठेही अशा प्रकारचे कॅफे आम्ही चालू देणार नाही। आज फक्त आम्ही पोलीस प्रशासनाला घेऊन कारवाई करतोय। ह्याच्यानंतर जर कुठले कॅफे आम्हाला दिसले तर कॅफे जमीनदोस्त करून फोडून टाकून पेटवून देण्यात येईल, एवढाच मी इशारा देतो। कारण हा प्रश्न आमच्या पुढच्या भवितव्याचा आहे। लहान मुलामुलींना ID न मागता कमी पैशामध्ये अशी जागा उपलब्ध करून दिली जाते। आणि आम्ही निवेदनामध्ये ही माहिती दिली होती की अशा ठिकाणी काही हिडन कॅमेरे आहेत जे आम्हाला काही ठिकाणी आता सापडले। हिडन कॅमेरे किंवा मोबाईलमध्ये असं शूटिंग घेतलं जातं आणि ते शूटिंग नंतर त्या मुलीला पाठवून तिला ब्लॅकमेलिंग करून बलात्कार केले जातात। असे 4 बलात्कार आपल्या सांगलीमध्ये झालेले आहेत। राज्यामध्ये वेगळे आहेत, 4 बलात्कार गुन्हे दाखल झालेले आहेत। ज्या मुली पुढं आलेल्या नाहीत अशा शेकडो मुली असू शकतात। आम्ही आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो सगळ्यांना की ज्या मुलींवरती अशा प्रकारे अत्याचार झालेत त्यांनी आम्हाला संपर्क करा। या कॅफे चालक आणि यांना भाड्यानं देणारे कॅफेचे मालक यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। आणि जे महापालिकेचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी जे यांच्याकडून हप्ते घेतात यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।